उमेदवार शोभा कोळी या काही हजार मतीने निवडून येणार आहेत। कुठेही आमची ठासून वगैरे घासून नाहीये, ठासून निवडून येणार आहेत। आता हेच भाजप आमदार महेश बालदी तोंडावर पडलेत। हजारोंच्या मतांनी निवडून येणं सोडा तर उरण नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भावना खाणेकर यांचा 1448 मतांनी विजय झालाय। त्यांनी भाजपच्या शोभा कोळी शहा यांचा पराभव करत आमदार बालदी यांना मोठा धक्का दिलाय। उरणमध्ये 21 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी 12 भाजपचे नगरसेवक विजयी झालेत, तर महाविकास आघाडीतील 9 नगरसेवक विजयी झाले आहेत। भाजपचे नगरसेवक जास्त निवडून आले असले तरी महाविकास आघाडीचा उमेदवार नगराध्यक्ष झाला आहे। नगरपालिकेतील एकूण 21 नगरसेवकांपैकी भाजपचे 12 नगरसेवक निवडून आले असले तरी महाविकास आघाडीचे 9 नगरसेवक असतानाही रणनीती, एकजूट आणि विश्वासाच्या जोरावर नगराध्यक्षपद महाविकास आघाडीकडे आलं आहे। संख्याबळ कमी असतानाही सत्ता हस्तगत करण्यात आल्यानं उरणच्या राजकारणात ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। भावना घाणेकर यांच्या विजयामुळे उरणमध्ये महाविकास आघाडीची पकड अधिक मजबूत झाल्याचं चित्र स्पष्ट झालं असून या निकालानं भाजपला संख्याबळ असूनही नेतृत्व गमवावं लागल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विजयानंतर शहरात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्लास्टिकच्या बादल्या फोडत जल्लोष साजरा केला। काय बोलणार नाही मी। लोकांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला। उलथवली वगैरे शब्द त्यांचे आहेत, आमचे नाही। मी नम्रपणे हे माझं यश स्वीकारलेलं आहे आणि नम्रपणेच वागेन। उन्मत्तपणा आमच्यामध्ये कधीही येणार नाही। नगरसेवक संख्या सुद्धा वाढली आपली 100%। ज्या पद्धतीने 15 दिवसात माझ्या प्रत्येक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आणि कुटुंबातल्या आणि माझ्या स्वतःच्या टीमने एवढं काम केलं की 15 दिवसात उरणच्या जनतेने आम्हाला डोक्यावर घेतलं आणि सगळ्यांना आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं। त्याबद्दल मी साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते। आणि कोणाचे वाजले 3-13 हे आम्ही म्हणलं नव्हतो, त्यांनी म्हणलं होतं। म्हणूनच इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी कुठलीही वल्गना करू नये। लोकांनी जर ठरवलं ना तर रावणाचा सुद्धा अहंकार गेला होता। हो, हे कोण आहेत? हे कोण आहेत? यांना लोकांनी विजय करून दिलाय। यांचा जो अहंकार आहे लोकांनीच खाली आणलाय।